हॅलो ट्रेडर्स, माझं नाव आहे करण आणि मी गेल्या 2 वर्षापासून ट्रेडिंग करत आहे. या ट्रेडिंग जर्नीमध्ये मी खूप काही शिकलो, खूप लॉस केला. या लॉसमधून मला खूप काही लेसन्स मिळाले. त्या लेसन्समधले काही तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लेसन नंबर 1 असा आहे की ट्रेडिंगमध्ये एकाच स्ट्रॅटेजीवरती काम करणं खूप गरजेचं आहे. आपण काय करतो, आज एक स्ट्रॅटेजी फॉलो केली, त्याच्यावरती लॉस झाला, उद्या परत दुसरी स्ट्रॅटेजी फॉलो करणार, त्याच्यावरती लॉस झाला, परत परवा दिवशी तिसरी स्ट्रॅटेजी फॉलो करणार. अशाने काय होतं, आपण प्रोबॅबिलिटीच्या अगेन्स्टमध्ये काम करतो आणि यामुळे आपल्याला प्रॉफिट कमी आणि लॉसेस जास्त होत राहतात. त्यामुळे एका स्ट्रॅटेजीवरती काम करा, नक्कीच प्रॉफिटेबल होता. लेसन नंबर 2 आहे की ट्रेडिंग हा 90% सायकोलॉजी व फक्त 10% टेक्निकलचा गेम आहे. म्हणजे फक्त स्ट्रॅटेजी चांगली असली म्हणून प्रॉफिट होत नाही, तर त्यासाठी माइंडसेट आणि सायकोलॉजी पण चांगली पाहिजे, तरच प्रॉफिट होऊ शकतो. तिसरी गोष्ट अशी आहे, तिसरा लेसन असा आहे की तुम्ही दररोजच्या दररोज ट्रेडिंग जर्नल मेंटेन केलं पाहिजे. म्हणजे ट्रेडिंग जर्नल मेंटेन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ट्रेडिंग जर्नल जर मेंटेन केलं नाही तर आपल्याला आपल्या चुका कळत नाहीत. जो ट्रेडर फक्त ट्रेड घेत राहतो, ते कुठं नोट करत नाही, त्याने काय होतं, त्याला त्याच्या कधी चुका समजतच नाहीत आणि त्या चुका न समजल्यामुळे तो त्याच चुका डबल रिपीट करतो आणि त्या रिपीट केलेल्या चुका त्याला परत लॉस देतात आणि ह्या लॉसमुळे तो आणखी स्ट्रेसमध्ये जातो, परत ओव्हर ट्रेडिंग करणार, परत लॉस करणार. यामुळे काय होतं, तो एक दिवस मार्केट सोडून जातो. चौथी गोष्ट अशी आहे, चौथा लेसन असा आहे की ट्रेडिंगमध्ये माइंड शांत असणे, माइंड काल्म असणे खूप महत्त्वाचं आहे. कारण जर आपण स्ट्रेसमध्ये येऊन ट्रेडिंग करायला सुरुवात केली तर आपण चुकीचे निर्णय घेणार आणि या चुकीच्या निर्णयामुळे लॉसच होणार. हा लॉस झाल्यामुळे आपलं माइंड परत खराब होणार आणि यामुळे परत लॉस होणार. त्यामुळे ट्रेडिंगमध्ये माइंड काल्म असणं खूप गरजेचं आहे. 5वा लेसन आहे, ट्रेडिंगमध्ये पेशन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला पेशन्स नसेल ना, तुम्ही खूप लवकर मार्केटमधून निघून जाता. म्हणजे ट्रेड घेण्यासाठी पण पेशन्स पाहिजे, म्हणजे एंट्री घेण्यासाठी, त्याच्यानंतर एंट्री घेतल्यानंतर टार्गेटपर्यंत वेट करण्यासाठी पण पेशन्स पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर जर लॉस झाला तर दुसऱ्या ट्रेडसाठी वेट करण्यासाठी पण पेशन्स पाहिजे. आणि ट्रेडिंगला कमीत कमी 2 ते 3 वर्ष लागतात. एवढा टाईम कोणी वेट करत नाही. त्याच्यामुळे खूप जण 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्येच ट्रेडिंगला सोडून निघून जातात. तर प्रत्येक जणाला टाईम लागतो, तुम्हाला आणि मला पण लागणार. त्यामुळे पेशन्स ठेवा. 2-3 वर्षामध्ये एक चांगला ट्रेडर बनणं अपेक्षित आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.